नमस्कार मित्रांनो, मी किरण कोळे तुमच्यासाठी घेऊन आलो आता IPLचा तर मित्रांनो, आज कोणाची मॅच आहे माहिती का तुम्हाला? नाही ना, मी सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आजची मॅच आहे सनराइज हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग, ठीक आहे, SRH विरुद्ध KVK. तर आजची ही मॅच कुठे खेळवली जाणार आहे, कुठल्या स्टेडियमवर, हे माहिती का तुम्हाला? नाही माहिती ना, मी सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आजची मॅच खेळवली जाणार आहे राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियम हैदराबादमध्ये, म्हणजे हैदराबादच्या होम ग्राउंडवर आजची मॅच होणार आहे. तर हे हैदराबादचं होम ग्राउंड आहे, त्यामुळे ऑब्विसली हैदराबादला एक वर्ष अशी मदत मिळण्याची जास्त शक्यता आहे, ठीक आहे, या ग्राउंड. तर हे ग्राउंड कशा प्रकारचे आहे, कशा प्रकारची पिच असतील, इथे किती रन्स बनवू शकतात, की कोण बॉलर चांगली बॉलिंग करू शकतं, कोण बॅट्समॅन चांगले रन्स बनवू शकतं, याच्याविषयी आपण सविस्तर माहिती या एपिसोडमध्ये आता आपण घेणार आहोत, ठीक आहे. तर तयार तुमची काही कामं हा एपिसोड स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला पुढे ठीक आहे. आता आजच्या मॅचमध्ये सुरुवात करण्यापूर्वी कालच्या मॅचमध्ये काय घेतलं थोडं कालची मॅच जास्त काही रन तिकडे पण तशीच दोन प्रकारची पिच होती, बॅटिंग आणि बॉलिंगची. तर कालची मॅच ज्या पिचवर झाली ती थोडीशी बॉलिंग फेवरेबल पिच होती, रन्स काही जास्त बॅट्समॅन करू शकले नाही. तर किंवा जे बॅटिंग पिच जरी असली तरी जे दिल्लीची पहिली बॅटिंग असल्यामुळे आणि दिल्ली सध्याच्या IPLचा फॉर्म दिल्लीचा एवढा फॉर्म दिसत नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या पिचवर दिल्लीने पहिली बॅटिंग करताना मित्रांनो 155 रन ठोकले, 7 विकेट कमावून, ठीक आहे. तर ह्या 7 विकेटमध्ये आपला म्हणजे अशोक कंबोज हा जो भरोशाचा बॉलर आहे त्याला एकही विकेट मिळाली, जो प्रत्येक त्याला एकही विकेट मिळाली. पण बाकीचे जे बॉलर आहेत त्यांनी विकेट मॅचमध्ये काढताना आपल्याला ठीक आहे. तर दिल्लीकडनं खेळताना यांनी 44 बॉल रन केले, 24 बॉल आणि टॉपने 38 रन केले, 31 बॉल बाकीचे फक्त आलेले फक्त 10-15 रन करताना बाकीचे आपल्याला दिसून आले. काही खास किंवा त्यांच्या बॅट्समॅनच्या नंतर जे येतात 1 डाऊन 2nd डाऊन, त्याचा काही खास परफॉर्मन्स या मॅचमध्ये दिसून आला नाही. त्यामुळे दिल्लीची जी बाजी होती फक्त 155 रनावर स्टॉप झाली, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याला चेस करण्यासाठी आलेल्या CSKने मात्र दमदार सुरुवात केली. CSKच्या ओपनर संजू सॅमसन आणि गायकवाड ह्यापैकी गायकवाड लवकर आउट होऊन पॉझिशनमध्ये गेले, पण संजू सॅमसनने मात्र त्याच्यावरची जी जिम्मेदारी आहे चांगल्या प्रकारे घेतली. ताबडतोब खेळी करताना या पट्ट्याने 84 रन मारले, एकदम जबरदस्त खेळी केली, म्हणजे आपल्या क्रिकेट प्रेमींना आवडतं त्या टाईपमध्ये संजू सॅमसनने ही मॅच खेळली, 84 रन केले. फक्त किती कमी बॉलमध्ये 44 बॉलमध्ये 84 रन घेतलेले आहे. तर असे काहीशी चेन्नई पंजाब 11 मध्ये होणार आहे, पंजाब किंग्स मध्ये होणार आहे. तर ही मॅच आहे राजीव गांधी स्टेडियमवर आणि हैदराबादमध्ये ही मॅच असल्यामुळे खास हैदराबादला एक एज मिळणार आहे ह्या स्टेडियम, कारण हे त्यांचं होम ग्राउंड आहे, ठीक आहे. तर इथे मित्रांनो 2 प्रकारच्या पिच आपल्याला आढळून येतात. काही पिच आहेत ते बॉलिंग फ्रेंडली आहेत आणि काही पिच आहेत ते बॅटिंग फ्रेंडली आहेत. आजच्या वेळेस कुठल्या पिचवर खेळवली जाते ते शेवटचा निर्णय असेल ते बघावं लागतं. पण जिथं बॉलिंग पिच आहे तिथे असं दिसून येतं की जवळजवळ 140 ते 160-65 एवढा स्कोर तिथे होताना दिसून येतो. तर तिथे बॅटिंग तिथे
तर सनराईज हैदराबादकडनं आज ओपनिंग करण्यासाठी अभिषेक शर्मा येऊ शकतात. त्याच्यानंतर त्यांच्या जोडीला ट्रॅव्हिस हेड येताना आपल्याला दिसू शकतात. तर अभिषेक शर्मा सोलापूर घालण्याची पाळी खूप जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्यांच्या जोडीला ट्रॅव्हिस हेड ते खेळण्याची चांगली पाळी पण बऱ्याच चांगल्या पाऱ्या खेळलेल्या आहेत निघाले. ईशान किशन, ठीक आहे, ईशान किशनचा फॉर्म आपल्याला दिसून येतोय. पण हा जबरदस्त खेळाडू आहे. खेळायला लागला तर खूप मोठ्या मोठ्या इनिंग सुद्धाही हा खेळून घेतो. ईशान किशन वन साईड मॅच फिरवण्याचं दमखम ठेवतो हा खेळाडू ईशान किशन. त्याच्यानंतर येतो हेनरिच क्लासेन. वन लागली हा खेळला आणि हा खेळतो तर मॅचमध्ये आणि आपल्या संघाला एक चांगला स्थान मिळवून देतो. पहिली बॅटिंग करत आहे. त्याला जरी पहिल्या विकेट पडल्या तरी खालच्या फळीमध्ये तो प्लेअरला खेळवत नेतो शेवटपर्यंत आणि एक चांगला स्कोर समोरच्या संघासमोर ठेवण्यामध्ये कामयाब होतो. तर हेनरिच क्लासेन येऊ शकतो ईशान किशन नंतर. त्याच्यानंतर हर्ष दुबे आहे. हा सुद्धा ऑलराऊंडर खेळाडू आहे. कुमार आहे. त्याच्यानंतर अभिषेक शर्मा आहे. अरोरा आहे. संघाला लवकरात लवकर विकेट मिळवून देण्याचे काम हर्षल पटेल, ईशान मलिंगा आणि साकिब पटेलकडे असेल. त्यांनी बॅट ठीक आहे. तर अशी असेल सनराईज हैदराबादची प्लेइंग 11. ठीक आहे. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला पंजाब किंग्सची 11 कोण खेळू शकतो पंजाब 11मध्ये ते मी तुम्हाला सांगतो. पंजाब 11मध्ये कोण येतं ओपनिंग नावाचं तुम्हाला काय माहिती मी सांगतो. पंजाब 11ची सुरुवात प्रियांश आर्या हे दोघेही खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. खूप जबरदस्त ओपनिंग करून देत आहेत ते पंजाब 11ला. त्यामुळे पंजाबच्या आतापर्यंतच्या ज्या खेळामध्ये यांचा खेळाचा वाटा राहिलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यांचा जो कॅप्टन आहे तो जबरदस्त कॅप्टन आहे श्रेयस अय्यर. म्हणजे हारत आलेली मॅच सुद्धा कशी जिंकायची आपल्याला हा दिसून पंजाब 11ला मिळवून देऊ शकतो. तर ह्या संघाकडनं जो कोणी जमेची बाजू आहे इतका म्हणतात ना इतका तो आहे मास्टर टॉयनेस. हा खेळाडू बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही कौशल्याने खूप चांगला परफॉर्मन्स पंजाब किंग्सला करून देतोय. दिलेली मॅच सुद्धा काढून देण्याचं हा खेळाडू करून दाखवतो. तर मार्केट टॉयनेस आहे. त्याच्यानंतर मार्को जोन्सन आहे. कुमार वैश्य आहे. तरी 5 बॅटरी आहे. मार्केट टॉयनेस, मार्केट कुमार वैश्य, अर्षदीप सिंग. तर हे फास्ट फॅक्टरी आहे जी सध्या हैदराबादला पास करण्यासाठी पुरेशी आहे. ठीक आहे. तर आता किशन. ठीक आहे. हे 4 जे बॅट्समन आहेत हैदराबादचे हे तुमच्या संघामध्ये असलेच पाहिजे. त्याच्यानंतर पंजाबचे झाले तर आणि श्रेयस
बॅट्समॅन तुम्ही पंजाबकडनं निवडू शकता. इकडून 4 इकडून 3 हे खूप भरोशाचे प्लेयर आहेत जे तुम्हाला बॅटिंगने चांगले पॉईंट्स मिळवून देऊ शकतात आजच्या मॅचमध्ये. तर बॉलिंगने ऑलराऊंडर परफॉर्मन्स कोण चांगला पॉईंट्स देऊ शकतात ते आता थोडंसं सांगू. तर याच्यानंतर ऑलराऊंडर परफॉर्मन्समध्ये पॅट कमिन्स, ठीक आहे, हा चांगला तुम्हाला पॉईंट्स मिळवून देऊ शकतात. त्याच्याबरोबर आहे मार्कस स्टॉयनिस, ठीक आहे, मार्कस स्टॉयनिस आणि पॅट कमिन्स हे तुम्हाला आपल्या आणि शशांक सिंग सुद्धा हे आपल्या ऑलराऊंडर परफॉर्मन्सने तुम्हाला चांगले पॉईंट्स मिळवून देऊ शकतात. ऑलराऊंडर, ठीक आहे, पॅट कमिन्स तुमची प्लेइंग 11 काय असेल तुम्ही नक्कीच कॉमेंट्समध्ये ते मला सांगू शकता. ठीक आहे, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली ही फॅमिली तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमाने खूप जोमाने वाढत आहे मित्रांनो. ती अशीच वाटतात आपली जोरात चालू राहू दे, जेणेकरून आपण पुढे जाऊन काहीतरी समजा आपले सबस्क्रायबर ठीक आहे. तर हे तुमचा सपोर्ट माझ्या पाठीशी राहून तुमचा आशीर्वाद असेल राहू दे. याचा व्हिडिओ म्हणजे संपवतो. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला आजची मॅच कोण जिंकू शकतं, किती पर्सेंटेज आहेत, कोण किती जिंकणार, तर जेव्हा ते पाहिजे म्हणजे पॉईंट टेबलचा आधार बघायला गेलं तर काय गेममध्ये जबरदस्त हे दोघं जर टिकले आजच्या मॅचमध्ये तर आजचा इतिहास काहीतरी वेगळा होऊ शकतो. आणि हैदराबादची होम ग्राउंड असलं पाहिजे, ठीक आहे. ती पण हैदराबाद